काटेभोगाव, बाजारभोगाव, कळे आणि ही पडसाळी या परिसरामध्ये अक्षरशः आणि त्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये वन्यजीव प्राण्यांनी अक्षरशः हायदूस घातलेला आहे। शेतकऱ्यांचा हातातोंडाला आलेला घास हे वन्यजीव खात आहेत। त्याचबरोबर बिबटे, अस्वल, तरस यासारखे प्राणी शेतकऱ्यांचा हल्ला करत आहेत, बरगड्या मोडत आहेत, हाती पायदळी तुडवत आहेत आणि अशामध्ये शेती शेतकऱ्यांना करणं अडचणीचं झालेलं आहे। आणि त्यामुळं जर शेतकऱ्यांना शेती करणं न भीता शेती करायची असेल तर हा वन्यजीव संरक्षण कायदा रद्द झाला पाहिजे। आणि जोपर्यंत हा वन्यजीव संरक्षण कायदा रद्द होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचं भय जाणार नाही। आणि माझी सरकारला विनंती आहे की हा वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करा। आणि हा जर तुम्हाला करता येत नसेल तर जर शेतकरी या वन्यजीवामध्ये मयत झाला तर शेतकऱ्याला 5 कोटी, एका शेतकऱ्याला 5 कोटी नुकसान भरपाई द्या, गंभीर जखमी झाला तर 2 कोटी नुकसान भरपाई द्या। आणि हे तुम्हाला द्यायला जमत नसेल तर वन्यजीव संरक्षण कायदा रद्द करा, असा माझा सरकारला इशारा आहे। धन्यवाद। हे बघा, पन्हाळा आणि शावडी तालुक्यातील जे शेतकऱ्यांची हालत चालली आहे ह्या जंगलामुळं, आणि ह्या जंगलामुळे जे काय वन्यजीव प्राण्यांचा जो त्रास होतोय शेतकऱ्यांना तो भयानक होतोय। फक्त सगळे राजकीय नेते की शेतकऱ्यासाठी मगरीचं आसू पुसत आहेत, शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे म्हणतायत, परंतु शेतकऱ्यांनी जे आतापर्यंत वन्यजीवांचा जो त्रास घेतलाय, एखाद्या शेतकऱ्याला एकच जर मुलगा असेल तर बिबट्या तू पळवून नेऊन खाऊन टाकतोय। त्या माणसाची किंवा त्या मुलाची अवस्था काय याची जर ती दया करत नसतील हे आताचे राजकर्ते आणि आताचा कायदा, तर तुम्ही हा कायदा रद्द करा। नाही तर तुमच्या जंगल खात्या लोकांना सांगा की जंगलातच तुमच्या जनावर अडवून ठेवा, आमच्या रानात सोडायचे नाहीत। आमच्या रानात जर सोडली तर आम्ही अन्नत्याग तरी करू किंवा तुमची जनावर मारू तरी। धन्यवाद।